आता लय वेळ दिलाय आपण, 6 महिन्याचा वेळ दिलाय. राजे पण साक्षीदार आहेतच ना. 6 महिन्याचा वेळ म्हणजे हा लय झाला. आणि नुसता सगळे स्वर एकट्या शब्दासाठी 3.5 महिने झाले. हा लय वेळ झाला. किती अंत बघावा सरकारनं या समाजाचा. समाज नाही सोडत आता. काय असतं परत त्यांना मर्यादा आहे, तसं समाजाला बी मर्यादा आहे. ज्यांना मोठं केले तेच जर आपल्या विरोधात बोलणार असले आमदार महोदय आणि मंत्री महोदय, तर मराठ्यांना सुद्धा त्यांचा विचार करावा लागणार आहे. आपला असून आपल्या मागणीप्रमाणे बोलत नाही, वेगळं बोलतो. मराठ्यांच्या आमदार महोदयांना मंत्री महोदयांना उद्या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या अंमलबजावणीच्या बाजूनच बोलावं लागणार आहे आणि 50% आतच बोलावं लागणार आहे. ते जर नाही बोलले आणि ते जर 50% वर बोलले तर त्याचा अर्थ असा, मराठ्यांनीच मोठं करून हे मराठा विरोधी आहे. सगळे सोयऱ्यांबद्दल निर्णय नाही झाला तर तुमची भूमिका काय असेल? उद्या जो कायदा होणार आहे त्याचं तर महाराष्ट्रात कौतुक केलं जाणार आहे, आनंदही व्यक्त केला जाणार आहे. कारण हे 150 जणांसाठी लागतंय. ते 2-3 जणांची मोठ्या लोकांची मागणी होती. शेवटी मोठ्याल्यांचं चलतं, गोरगरिबांचं चलत नाही. मोठ्यांनी गरिबाला द्यायला पाहिजे, पण गरिबांनीच तो कायदा पारित करायला लावला. याच आंदोलनाच्या माध्यमातून द्या म्हणले त्यांना पण. परंतु करोडो मराठ्यांची मागणी आहे की 50% आतमध्ये ओबीसीतून मराठ्यांचं आरक्षण जे हक्काचं आहे ते पाहिजे. त्याच्यामुळं कुणबी नोंदी सापडल्यात आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना सरकारनं काढली. हे याच्यातलं महत्त्वाचं विशेष आहे. त्यामुळे त्या अधिसूचनेची अंमलबजावणी सरकारला करावी लागणार आहे. जरी मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेऊन सरकारनं कायदा पारित केला तरी तोही याच गोरगरिबाच्या आंदोलनामुळं त्यांना ते मिळतंय. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळे सोयऱ्यांची अधिसूचना तुम्हीच काढली आणि अंमलबजावणी करणार नाही, तर असं होणार नाही. तुम्हाला अधिसूचना त्याची अंमलबजावणी करावीच लागणार आहे. नसता 21ला आंदोलनाची दिशा ठरणार आहे, मग मात्र बोलणं सुद्धा बंद होऊ शकतं. आता उद्या याच्यानंतर तुमच्या आंदोलनाची दिशा कधी ठरणार आहे? उद्या अधिवेशन पूर्ण होईल असं वाटत नाही, परवा दिवशी पण जाऊ शकतो. नाही, उद्याच लक्षात येईन आमच्या हे काय करणार आहेत. कारण त्यांनी स्पष्ट भूमिका सकाळी होईल त्यांची, आज होईल. आजचा दिवस आहे, उद्याचा दिवस आहे. अधिवेशन सुरू व्हायच्या अगोदरही स्पष्टीकरण देऊ शकतात की आम्ही चर्चा करणार आहेत 20 तारखेला किंवा 21ला. आम्ही 21चीच वाट बघणार आहे. कारण 21ला करतील ना ते भागांकडे आता नाही पडत. आम्ही 20ला आमच्या लक्षात येईल की हे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करणार आहेत का नाही. परंतु महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या वतीनं सगळ्या पक्षाच्या आमदारांना आणि मंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यांना जी समाजाची मागणी की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी, ओबीसीतून मराठ्यांना 50% आत आरक्षण देण्याची ही मराठ्यांची मागणी करोडो, आणि याच करोडो मराठा समाजाच्या वतीनं आमदार आणि मंत्री महोदयांना आणि आमदार महोदयांना विनंती की सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत तुम्ही उद्या एकमतानं आवाज उठवावा आणि मराठ्यांची जी मागणी आहे त्या बाजूनं बोलावं. म्हणजे ओबीसीतून 50% आतून आरक्षण. जर तुम्ही ही भूमिका उद्या मांडली नाही, तुम्ही जर वेगळंच बोलत राहिलात 50% वर द्या खाली द्या, ही मराठ्यांची भूमिका नाही आहे, मग याचा अर्थ असा होणार की ज्या मराठ्यांनी जे मराठ्यांचे आमदार आणि मंत्री मोठे केलेत हे मराठ्यांच्या विरोधी आहेत. यांना उद्यापासून मराठा विरोधी धरलं जाईल. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.